Hello, this is my artifact episode number 72. Right now we are here at home. तारीख है 24 अप्रैल 2015. सांडू तो गेले आजच्या डेटची सर्वात खास बात काय? वेल दिस डिपेंड ऑन युअर लोकेशन. कारण तुम्ही कुठे आहे. वेल तुम्ही जर इंडियामध्ये, चायनामध्ये, एशियामध्ये आहात तर ॲव्हेंजर तुम्हाला फर्स्ट टाइम पाहायला भेटेल. इफ यू नॉट then you will wait for next Friday. माझं Avenger लिहिलेलं आहे. Avenger Age of Ultron, one of the best movie. But एवढी मोठी फ्रँचायझी करल्यावर सुद्धा ही मूवी as a representative Avenger, as a superhero, doesn't look like a superhero. मधात बहुत बोर केलं आणि एंडमध्ये बहुत जास्त फाईट दाखवली जे की बिनकामाची होती. ॲज अ ॲव्हेंजर नेहमी एक्सपेक्ट करते की एक स्मार्ट फाईट दाखवणार, बट याच्यामध्ये असं नाही केलंय. नुसतं मारधाड. झाल्यावर फक्त काम असलं तर कामाच्या वेळेस पुस्तक घ्यायचं, काम झालं का टीचर पाहिजे जायचं, दिवसभर बाहेर खेळायला जायचं, मस्त्या करायच्या, उठलं का कुठलं संतानगरला जायचं, 2-2, 3-3, 4 दिवस कुठे वाया घालवायचे. चलो काम कर. तू सोनसोबत गेली होती ना? तू सोनदेसोबत गेली होती ना? तू सोनदे कुठे? ती प्राची पोरगी होती. खरंच ती प्राची पोरगी होती. किती कोणत्याही कचऱ्यात एका अंटीला पण ते पोरगी नाही बी करणार. तुला लवकर वारे लागते कोणाचं. तिला सांग म्हणलं पिक्चर पाहायला काम नाही, मला नाही आवडत, मी मिळत नाही पिक्चर पाहायला. चल काम कर, स्वयंपाक कर, भांडी कर. मात्र नोकलं नसतं लई. तो लाडक पण झालं. सगळे लाडक पण माझ्या अंगावर येणार आहे ना. हाच लाड माझ्या अंगावर येणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये. तुम्हाला जरी आपल्या याची कदर असते थोडीशी आयुष्याची आणि आपल्या करिअरची, याची जर तुम्हाला कदर असते तर तुम्ही असे वागले नसते. एक दिवस वेदू घरी होता तर तुम्हाला त्रास झाला होता दोघांनी, आहे ना, अभ्यासासाठी ना. आज तुमचे पेपर सुरू असताना तुम्हाला काहीच लाज नाही वाटली तर आपण पिक्चर पाहिलेला. पिक्चर आजचा उद्या पाहू शकत नव्हता. पुन्हा जर हे विषय राहिले नापास झाला तर आयुष्यातले सगळे दिवस याच्यासाठी घालवले. आपण नसतील तर आपली बहीण गेली असती का पाहायला? पण जाताना तुम्हाला मी घराची जबाबदारी जशी ज्या पद्धतीने सांगून गेली त्या पद्धतीने घरात जबाबदारी तरी गेली
म्हणजे आई वडील निवड मूर्ख, यायला काही समजत नाही, आम्हीच खूप शहाणे. तर तुम्ही कामं करत जा, नापापले पोट भरा, नापापले सगळे धंदे करा. तेव्हा समजेल तुम्हाला कामं करून शिक्षण घ्यायला लागते, ते त्याला महत्व कसं राहते म्हणून. Well, this is crap. एक्झॅक्टली काय झालं का, आज लग्न होतं, आज पाणलावणीचं लग्न होतं, त्यामुळे घरचे सगळेच जण जमणार होते. आज ॲव्हेंजर रिलीज झाला म्हणून मी खूप दिवस असं वाट पाहत होतो, तर त्यामुळे मी फर्स्ट डे फर्स्ट शोत गेलो 12 वाजता. देन यांचं लग्न पण गेलं, म्हणजे घरी कोणीच नाही. तर बाहेरचे पोरे आले. आता समर सुरू, समरमध्ये आंबे, बंदे आंबे सोडले, पूर्ण तोडून टाकले आंबे. त्यामुळे जे एवढं डोकं खराब झालं ना, आणि तिला वाटते का झिस हॅपन म्हणजे आमच्यामुळे झालं पाहिजे, कारण मी पिक्चर पाहते. याच्यात काही हे नाही, कोणाची प्लॅनिंग नव्हती का हे आंबे हे करणं, बट दिस इज हॅपन. म्हणजे दिस काइंड ऑफ नॅचरल थिंग मॅन, लाईक suddenly goes happen and then we think why is that happen. त्या आंब्याची जे कदर होती ते आईला खूप होती, कारण आईने बहुत ही जास्त अशी काळजी घेतली होती. रोज पाणी देणं, खत देणं, असं नाही का झाड तोडलं नाही, आणि असं नाही का बंदे आंबे तोडले नाही आहे, बट मोस्ट ऑफ दी आंबे तोडले. त्यामुळे वेल इट हॅपन्स. असे छोटे छोटे प्रॉब्लेम तर होतच असते, आणि त्याला फेस करूनच पुढे जाणं, दॅट्स लाईफ. विदाउट इट इट्स नॉट अ लाईफ. इट्स सो व्हॉट अबाउट ॲव्हेंजर्स? Well, Avenger is one of the best movie. म्हणजे 2015 मध्ये, म्हणजे आतापर्यंत रिलीज झालेल्या मूवीमध्ये ॲव्हेंजर या म्हणजे 2015 पर्यंत खतम व्हायचा आहे. खतम व्हायचा आहे, बट या निअरवर 3-4 महिन्याच्या स्पॅनमध्ये जो मूवी निघाले, त्यापैकी ॲव्हेंजर इज वन ऑफ द बेस्ट मूवी. हा मूवी आता मी समजो 10 मार्क्स आउट ऑफ 10 द्यायचा आहे, तर मी मार्क्स देईन 7. वाय एम आय, मी का 7 मार्क्स देऊन टाकलो? कारण फर्स्ट, फिल्ममध्ये बहुत काही दाखवता येत होतं, बहुत काही खतरनाक ग्राफिक्स अँड 3D इफेक्ट्स, मोस्ट ऑफ 3D इफेक्ट्स, पण त्यांनी दाखवलं नाही. जे शेवटी जे पूर्ण लँड, हे एक शहर आहे, ते पूर्ण तरंगत राहते नियर अबाउट 300-400 फीटवर, आणि ते डायरेक्ट फॉलिंग अर्थ. तर विचार करणे, एक लँड म्हणजे एक नियर अबाउट 2 लाख स्क्वेअर फूटची जागा, 2 नाही थोडीशी फुगल्यासारखी झाली, घराबाहेर निघाली, मला तुम्ही तिथूनच दिसल्या गाडीवरून. मी मामा होईल म्हटलं, मामानं